You can start now. ती बंद करा. ठीक आहे. हॅलो. प्रभू सरांचं मी सागर सोसायटीचा सेक्रेटरी या नात्याने परत एकदा स्वागत करतो. प्रभू सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, बरेच वेळा तिकडे आले आहेत आणि लवकरात लवकर वेळ देऊन आपल्या ज्या क्वेरीज असतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभू सर असल्यामुळेच आपण 600 वरनं म्हणजे 1500 वर जाऊ शकलो. हे कुठल्याही म्हणजे डेव्हलपरला शक्य नव्हतं. हे तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये शक्य होईल. आणि आपल्या ज्या डिस्काउंट स्कीम आहेत आणि प्रभू सरांच्या ज्या डिस्काउंट स्कीम होत्या त्यात थोडंसं आपला बदल केला आहे. तर त्याच्याबद्दल त्यांचं ओपिनियन द्यायला प्रभू सर आलेले आहेत. म्हणजे ज्या डिस्काउंटच्या स्कीम होत्या त्या. तर पहिले आपण अजेंडावर म्हणजे स्टिक राहू. पहिले डिस्काउंटच्या स्कीमवर बोलू आणि मग त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर मग आपण दुसरे मुद्दे विचारू शकतो. तर पहिले अजेंडापासून भटकायचं नाही, डिस्काउंट स्कीमवर राहू, मग त्याच्यानंतर दुसरे विषय घेऊ. इज दॅट क्लिअर? नाही तर मग तो अजेंडा भटकत राहतो. ठीक आहे प्रभू सर, थँक्यू. थँक्यू. आता सरळ विषयावर येऊ. डिस्काउंट स्कीम कशासाठी? तर आपल्याला फायनान्स रेज करायचा आहे म्हणून डिस्काउंट स्कीम. एरवी जर आपल्याला फायनान्स रेडीली अवेलेबल असता तर डिस्काउंट स्कीम ही अस्तित्वात आली नसती. व्हॉलेंटरीली तुम्हाला डिस्काउंट स्कीम पाहिजे तरच डिस्काउंट स्कीम आली असती. एरवी डिस्काउंट स्कीम नाही की बाबा 1200, 1300, 1500 काय तुम्हाला फ्री, सगळ्यांना तेवढी फ्री, उरलेली जागा मार्केट रेटमध्ये विकायची, जे पैसे मिळतील ते सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, नो डिस्काउंट, नो स्कीम. पण जर अशी स्टँडर्ड स्कीम केली तर सुरुवातीला सिडकोला द्यायचे पैसे कुठून येणार? एकदा सिडकोला पैसे दिले आणि सिडकोनी प्लॅन मंजूर केला की मग तुम्हाला बँकेकडून यांच्याकडून पैसे येणार. एक गुड न्यूज आज सांगायची की स्टेट बँकेनी सेल्फ रिडेव्हलपमेंटला फंडिंग करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे स्टार्टिंग विथ युअर सोसायटी तुम्ही तुमची डिमांड पूर्ण तयार केली, फायनल डिमांड, की तुमची मीटिंग स्टेट बँकेच्या हेड ऑफिसमध्ये तुमचे सोसायटी आणि जनरल मॅनेजर ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांची बसून परहॅप्स I can make this the first society to be funded by State Bank of India for self-redevelopment. त्यामुळे आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, NKGSB एवढ्यांकडून फंडिंग घेत होतो. 2 प्रोजेक्ट्स कर्नाटक बँकेनी फंडिंग पण केले. पण आता पहिल्यांदा म्हणजे मी गेली 5 वर्ष स्टेट बँकेशी संपर्क आहे, तर ते पण ते इनिशियल फंडिंग करत नाही. त्यामुळे इनिशियल फंडिंग आपल्याला काढावं लागते. आपल्यामध्ये काही लोकांना इनिशियल फंडिंग देण्याची क्षमता आहे, काही लोकांमध्ये नाही. तर ज्याच्याकडे इनिशियल पैसे देण्याची क्षमता नाही त्याला लॉस होता कामा नये म्हणून डिस्काउंटची स्कीम. वाय द डिस्काउंट स्कीम? ही कोणाची हौस होती म्हणून नाही. आपल्याला इनिशियल पैसे जमा करण्यासाठी जर आपण प्री सेलिंग केलं तर आपल्याला त्या प्री सेलिंग मधून इनिशियल पैसे येतील. इनिशियल पैसे आले की पुढच्या स्कीमला अडचण नाही म्हणून डिस्काउंट स्कीम. सो द रॅशनल बिहाइंड why the discount scheme I have established. आता डिस्काउंट स्कीम मध्ये फर्स्ट स्कीम इज whatever you get free, over and above that, if the member, कोणत्याही मेंबरला जितकी एरिया फ्री मिळते त्याच्यावर जर त्याला विकत घ्यायची असेल
तर ती 30% डिस्काउंटमध्ये येईल. आता 30% मागे रॅशनल काय, तर मुंबई जिल्हा बँक किंवा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडे आपण कर्ज घेतलं तर 12.5% कर्ज पर इयर लागते. 12.5% पूर्ण अमाऊंटवर लागत नाही. आपल्याला जे 15-20 कोटी जे आपण कर्ज घेऊ ते 12.5% मिळतं. 2 वर्षामध्ये 25% लागतात. तर बँकेला 25% द्यायचे, त्यापेक्षा आपल्या मेंबरला 30% का देऊ नये. एरवी आपल्या मेंबरला आपण डिस्काउंट दिला नसता तर हे पैसे आपण बँकेला दिले असते. तर इन्स्टेड ऑफ बँक वी आर बेनिफिटिंग अवर मेंबर, म्हणून ते 30% डिस्काउंट मेंबरला. का हे 30%? तर हे 30% अशासाठी की माझं कुटुंब वाढलं तरीही त्यांना वेगळं घर विकत घेण्याची आवश्यकता भासणार नाही. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2. सर एक मिनिट, तर मी इथं क्लॅरिफाय करतो. म्हणजे एक्झाम्पल असं आहे की समजा 1200 फ्री भेटतो आहे, त्यात तुम्ही 300 टाकता किंवा 100 टाकता, त्याच्यावर 30% डिस्काउंट, राईट? नॉट द ॲडिशनल व्हॉट यू आर गोइंग टू बाय. नाही. म्हणजे जो एक्झिस्टिंग फ्री मध्ये जर तुम्ही भर करत असाल, नंबर 1 इज ओनली फॉर ऍडिंग एरिया टू युअर फ्लॅट. तुम्हाला जे फ्री मिळतं त्याच्यावर तुम्हाला विकत किती घ्यायचं आहे, 100 घ्यायचे, 200 घ्यायचे, 300 घ्यायचे. समजा तुम्ही 1250 फ्री घेतले, त्याच्यावर तुम्हाला आणखी 250 घ्यायचे, 1500. आता 1500 मध्ये 5 बेडरूमचा तुम्हाला अपार्टमेंट मिळू शकतो. त्याच्यात तुम्हाला हॉल, डायनिंग, ड्रॉइंग रूम हे जनरली आपल्या नॉर्मल फ्लॅट्समध्ये नसतात. प्रत्येक बेडरूमला वॉकिंग वॉर्डरोब, म्हणजे वॉर्डरोब मधून टॉयलेटला जायचं, बेडरूम मधून वॉर्डरोब मध्ये जायचं, तिथे चेंज व्हायचं आणि टॉयलेटला जायचं. आणि ही लक्झरी नॉर्मल मिडल क्लासला कधीही मिळत नाही. ती 1500 मध्ये तुम्ही मोस्ट लक्झुरियस 4 बेडरूम किंवा 5 बेडरूम, एक गेस्ट रूम, एक ऑफिस रूम, ज्याच्यात वर्क फ्रॉम होम असेल तर ऑफिसमध्ये काम करायचं, 3 घरातले बेडरूम, एखादं आयसोलेशन रूम, कोण आजारी झालं, काय झालं, अशा पद्धतीचे 1500चा हा एक लॅविशली जगण्याची एक लाईफस्टाईल आहे. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी जन्मलो चिखलवाडी, एका जुन्या मोडकळी झालेल्याच आहे. वडिलांच्या 2 खोल्या होत्या आणि वरच्या मजल्यावर असल्या कारणाने कौलारू रूप होतं. त्याच्यात माळा होता, 300 फूट खाली, 300 फूट वर, 600 फुटाची एक रूम, असे 2 रूम्स होते. 1200 फूट आमच्याकडे होते. पण जुन्या याच्यामध्ये आमचे सगळ्यांचे टॉयलेट्स बाहेर होते. फक्त आमच्या घरामध्ये 2 खोल्या एकत्र असल्या कारणाने आम्ही परवानगी घेऊन टॉयलेट घरामध्ये होतो. त्यामुळे एकमेव आजूबाजूचा कोणी आजारी पडला की त्याला कॉमन टॉयलेट मध्ये जाता येत नाही, म्हणून आमच्या घरात येऊन तरी राहायचं आणि आमचा टॉयलेट वापरायचं. अशा परिस्थितीत मी लहानाचा मोठा झालो. त्यानंतर स्वतःचं घर घ्यायला लागलो. त्यावेळेला आधी छोटं घर घेतलं आणि नंतर CEO एका कंपनीचा झालो. त्यामुळे जूला गव्हर्नमेंटच्या पदांमध्ये मोठमोठे बंगले होते. त्याच्यामध्ये पण ते आपले नाही, पण जूच्या बंगल्यामध्ये राहायला गेलो. टोटल 7,800 स्क्वेअर फीटचा तो बंगलो होता जूला, अतिशय लॅविश. आणि त्यानंतर CEO पदाची टर्म संपल्यानंतर 1 बेडरूम हॉल किचन 600 स्क्वेअर फीट मध्ये आहे. म्हणजे त्या 7,000 मुलं लहान होती, त्यांना कळलं नाही की वडिलांना
लोकांना काय असं झालंय की आपण इतक्या मोठ्या घरातून इतक्या छोट्या घरात आलो. आणि नंतर आत्ता मी जिथे वरळी सीफेसला राहतो 2000 स्क्वेअर फीटचं घर, आम्हाला वाटलं की काय गोल्फ खेळायचं आहे का एवढ्या मोठ्या घरामध्ये. आज त्या घरामध्ये आम्ही 25 वर्ष राहतोय. जी माझी बायको सांगत होती एवढं मोठं घर इथे काय आहे, आज ती म्हणते की लहान पडतो. त्यामुळे एकदा आपल्याला मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय झाली की पटकन वर्ष दीड वर्षात आपली जुनी लाईफस्टाईल आपण विसरून जातो आणि आपण नव्या लाईफस्टाईलमध्ये स्वतःला इतकं ब्लेंड करून टाकतो. हे माझ्या अनुभवातून, मी हा अनुभव तुम्हाला सांगितला की आपल्या अनुभवातून हे आहे. असो, हे झालं 1500चं लॅविश लाईफस्टाईल. तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही याच्यातून मला 2 पैसे कमवायचे, तर या 1500 मधून तुम्ही 900 फूट स्वतःकडे ठेवून 600 फुटाचा 2 बेडरूमचा एक फ्लॅट भाड्यानं देऊन. एक मिनिट, आपण पहिले डिस्काउंटवर बोलू, या टॉपिकवर नंतर येऊ. नाही, डिस्काउंटच म्हणतोय की हे डिस्काउंटेड ॲडिशनल फ्लॅट्स आपल्या फ्लॅटमध्येच आपल्याला डिव्हिजन जर पाहिजे असेल, त्या डिव्हिजनमध्ये जर तुम्हाला सक्सेशन असेल, 2 मुलं आहेत किंवा 1 मुलगी आहे, आपल्यानंतर एक फ्लॅट मुलीला गेला पाहिजे, 1 मुलाला गेला पाहिजे, तर ते सगळं या 1500 मध्ये तुम्ही करू शकता. आणि ह्या एक 1260 ते 1500 किंवा 1600 जे काही तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो तुम्हाला जो मार्केट रेट तुम्ही ठरवाल त्याच्या 30% मिळतो. आता या 30%चं रॅशनल मी तुम्हाला सांगितलं. आणि आणखी एक की हे तुमची एलिजिबिलिटी असल्या कारणाने ह्याच्याकरता रजिस्टर्ड ॲग्रीमेंट तुम्ही करणार नाही. त्यामुळे कोणत्याही रेकॉर्डवर तुम्हाला 30% मिळाल्याचं रेकॉर्ड होणार नाही. त्यामुळे टॅक्स एजन्सीज किंवा याला तुम्ही अंडर द रेडार येऊ, हा तुमचा इंटरनल प्रॉब्लेम आहे. तुमची एलिजिबिलिटी किती आणि जनरल बॉडीने ठरवलं याला 1500 द्यायचे, याला 1250 द्यायचे, तेवढे त्याला मिळतील. आणि ते जे अंडरस्टँडिंग आहे, आज माझा फ्लॅट त्याच्या अगेन्स्ट मला मिळालेला फ्लॅट, दॅट इज फ्लॅट अगेन्स्ट फ्लॅट, अँड दॅट इज ॲट 30% डिस्काउंट. दॅट इज स्कीम नंबर 1. स्कीम नंबर 2 विच इज आता मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू, कारण आज डिस्कशन कदाचित त्याच्यावरच जास्त होईल. कोण एलिजिबल आहे? मेंबर्स वाईफ, मेंबर्स फादर, मेंबर्स मदर, मेंबर्स सन, मेंबर्स डॉटर, इवन इफ शी इज मॅरिड, लग्न झालेली असली तरी, मुलगा मुलगी, नातू नात, याच्यापैकी कोणालाही वेगळा फ्लॅट, तुमचा फ्लॅट वेगळा आणि हा वेगळा फ्लॅट विकत घ्यायचा. जसं बाहेरचा माणूस विकत घेतो तसा मेंबरच्या फॅमिलीला क्लास 1 एअर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या कोड प्रमाणे क्लास 1 एअर म्हणजे मेंबर, स्पाउस, सन, डॉटर, ग्रँडसन, ग्रँडडॉटर, फादर, मदर यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे. एकाला नाही, दोघांना पाहिजे, तिघांना पाहिजे, तर त्यांना वेगळा फ्लॅट 20% डिस्काउंटवर मिळायला पाहिजे. हा 20% डिस्काउंटवर तो मिळायला पाहिजे. आज जे मुंबईत, नवी मुंबईत जे काय हे फ्लॅट्स देतात, आता हे 20% मागे रॅशनल असं की आपण विकत घेतो. एका बाजूला आपण फुल रेटनी फ्लॅट विकणार, दुसऱ्या बाजूला आपल्या मेंबरला आपण 20% डिस्काउंटनी विकणार. तर ती डिस्पॅरिटी दिसते.
त्याचं ॲग्रीमेंट होणार, रजिस्टर होणार. त्या रजिस्टरमध्ये सागर सोसायटीमध्येच 100 फ्लॅट एका रेटनी विकलेले दाखवणार आणि 50 फ्लॅट किंवा 40 फ्लॅट दुसऱ्या रेटनी विकलेले दाखवणार. हे जरी असलं तर त्या दोघांच्या रेटमध्ये 20% फरक असल्यामुळे तो जनरली स्क्रुटिनी किंवा अबाव द रेडारसाठी येत नाही आणि तो मॅनेजेबल असतो. हा एक रॅशनल. दुसरा रॅशनल असा की 20% डिस्काउंट का, तर जे एकही स्क्वेअर फीट विकत घेत नाही, समजा ज्यांची ऐपत नाही, त्यांना सगळ्यांना जितका एरिया फ्री मिळतो तितका त्यांना मिळतो. त्यांना इन्सेंटिव्ह काय, तर कॉर्पस किंवा सरप्लस आपल्याला जे पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचं सगळी काय नजर असेल. समजा आपण 50% हे फ्लॅट्स डिस्काउंट मध्ये विकले तर त्यांच्या मिळायच्या पैशामध्ये घट होते, त्यामुळे त्यांना लॉस होतो. त्यामुळे जो एकही फूट विकत घेत नाही त्याला मिनिमम लॉस व्हावा म्हणून मग 10% ठेवायचे का, तर 10% इनफ इन्सेंटिव्ह राहत नाही फ्लॅट विकत घ्यायला, म्हणून मग 20% ठेवायचे. असं ते त्याच्या मागचं रॅशनल. 20% जो माणूस काही विकत घेत नाही एकही फूट, त्याला मिळायच्या ओव्हरऑल प्रॉफिट मध्ये फार घट होत नाही, त्यामुळे त्याला तितकी झळ लागत नाही. 20% अधिक घेतलं तर जो विकत घेत नाही काहीही त्याला मिळायच्या पैशामध्ये बऱ्यापैकी कमी होते. माझा अंदाज असा आहे की एव्हरी 10% मध्ये साधारणपणे तुमच्या सोसायटीत 8 ते 10 लाखाचा इंडिव्हिज्युअल मेंबरला मिळायच्या कॉर्पस मध्ये फरक पडतो. त्यामुळे जर तुम्ही 20च्या ठिकाणी 30% त्या फ्लॅटला विकत घेतले तर जो काही विकत घेत नाही त्याला 8 ते 10 लाख रुपये कमी मिळतात. जर तुम्ही 40% घेतले तर त्याला 15 ते 20 लाख रुपये कमी मिळतात. तर तोही इक्वल मेंबर आहे, त्यामुळे सोसायटीच्या अर्निंग मध्ये त्याचाही राईट आहे. पण तो राईट असताना ऍडव्हान्स पैसे देण्याची त्याची ऐपत नाही, त्यामुळे ते ऍडव्हान्स काढण्यासाठी डिस्काउंट हा दिलाच पाहिजे हे त्याला कळतं. त्यामुळे डिस्काउंट देण्याचा त्याला विरोध करण्याचं कारण नाही, पण इतका असू नये की त्याचा लॉस होईल याच्याकरता तो 20% ठेवण्यात आला. त्यानंतर तिसरा डिस्काउंट हा मेंबरचे भाऊ बहीण क्लास 2 एअर्स म्हणजे ग्रेड 2 वारस, मेंबरचे भाऊ 4 भाऊ असतील, 4 बहिणी असतील, सगळ्यांना एक फ्लॅट पाहिजे, त्यांची एंटायटलमेंट आहे. द्यायचं न द्यायचं जनरल बॉडी ठरवेल, पण त्यांना क्लेम करण्याचा अधिकार आहे. मेंबरच्या मिसेसचे आई वडील, कारण स्कीम नंबर 2 मध्ये मेंबरचे आई वडील कवर्ड आहेत पण मिसेसचे आई वडील कवर्ड नाही, म्हणून त्यांना याच्यामध्ये कवर्ड. एखाद्या मेंबरच्या मिसेसचे, आता माझी बायको कोविडमध्ये सासरवाडीला जाऊ शकली नाही वर्ष 1.5 वर्ष, कारण वडील माझे 100 वर्षाचे होते, ते घरी होते 100 वर्षाच्या आतले, आणि त्यांना इन्फेक्शन लागू नये म्हणून आम्ही कोणी घराबाहेर जात नव्हतो. त्यामुळे तिला तिच्या आई वडिलांना भेटायला जाता येत नव्हतं. आता त्यांना जर चॉईस असतात तर ते त्यांचं घर सोडून आमच्या सोसायटीमध्ये एखादं घर विकत घेतलं असतं त्यांनी, की बाबा आम्ही आहोत पण मुलीच्या घराच्या जवळ नाही, पण स्वतःचं घर त्याच सोसायटीमध्ये वेगळं राहायचं, म्हणून त्यांना 15% हे आपले भाऊ बहीण, मिसेसचे भाऊ बहीण, आई वडील, त्यांची मुलं नातवंड यांच्यापैकी कोणालाही पाहिजे तर 15%. ही स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4
फर्स्ट कझिन्स, म्हणजे मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं. हे साधारणपणे एका कुटुंबात जर दोन मुलं जरी असतील तरी 36 किंवा 38 लोक हे एलिजिबल राहतात. म्हणजे तुम्हाला 100 लोकांच्या ठिकाणी 3600 गिराईक हे आपल्याला मिळतात. पण त्यांना 10% डिस्काउंट. स्कीम नंबर 4, स्कीम नंबर 1 30% डिस्काउंट, स्कीम नंबर 2 20% डिस्काउंट, स्कीम नंबर 3 15% डिस्काउंट, स्कीम नंबर 4 10% डिस्काउंट. आता स्कीम नंबर 5, जे आपल्या सोसायटीत आधी राहत होते आणि ते विकून गेले, त्यांना पैशाची गरज होती म्हणून गेले असण्याची शक्यता आहे. 600 तुमचे 650 स्क्वेअर फीटच्या ठिकाणी त्यांना 800चा फ्लॅट पाहिजे होता म्हणून हे विकून मोठ्या घरात गेल्याची शक्यता आहे. मुंबई सोडून गेल्याची शक्यता आहे. इथून मुंबईकडे गेल्याची शक्यता आहे. त्या कोणत्याही रिझन खाली ते गेले असतील आणि त्यांना परत यायचं असेल, बाबा आम्ही तुमचे इतकी वर्ष मेंबर आहोत, आता तुमचं होतंय का, आम्हाला घर पाहिजे, तुम्ही द्याल का, तर त्यांना 5% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 5. ही डिस्काउंटचे 5 स्कीम्स आपल्याकडे आहेत आणि हे डिस्काउंट आपल्याला सांगितलं. आपण त्या रेटबद्दल म्हणजे नंतर येऊ. आपलं जेव्हा पहिलं डिस्कशन झालं होतं, आज तुम्ही बोलता की मार्केट रेट, आणि पहिल्या डिस्कशनमध्ये आपण ठरवलं होतं की आजच्या रेटवर डिस्काउंट द्यायचं. ते 10-20% आपण ते नंतर बघू, पण रेट आजचा होता पहिल्या डिस्कशनमध्ये. मग आज मार्केट रेट झाला, मग आम्ही कोणता रेट घ्यायचा? आजचा रेट म्हणजे मार्केट रेट पेक्षा आजचा रेट वेगळा असू शकत नाही. नाही, माझी डेफिनेशन काय झाली, मार्केट रेट म्हणजे टावर बांधल्यावर. नाही. तुम्ही जो रेट ठरवाल तो आजचा रेट, पण तो आज तुम्ही ठरवणार नाही. तो ज्या दिवशी तुम्ही त्या मेंबरचे 20% ऍडव्हान्स घेणार त्या दिवशी जनरल बॉडी जो रेट ठरवेल तो मी ठरवणार नाही. मी तुम्हाला सांगणार नाही की 25,000 आहे तुम्ही 23 का धरला, किंवा 30,000 आहे तुम्ही 25 का धरला. तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही तो रेट ठरवायचा आणि त्या रेटवर हे डिस्काउंट मिळते. म्हणजे टावरचा रेट ठरवायचा नाही, जो आजचा आहे तो ठरवायचा. काय रेट ठरवावा तो आम्हीच ठरवायचा, ते तुम्ही ठरवायचं. तुम्ही तो टावर म्हणून ठरवा का आजचा म्हणून ठरवा. पण काही ठिकाणी त्यांनी 2 पार्ट्स केलेले आहेत. आता उदाहरण, गजानन दर्शन नावाची सोसायटी आहे, त्याचे चेअरमन सेक्रेटरी तुमच्या मीटिंगला 2-3 वेळा येऊन गेलेले. त्यांनी काय केलं की 30 स्टोरी बिल्डिंग मध्ये त्यांनी म्हटलं की 25 ते 30 चे फ्लॅट आम्ही विकणारच नाही. आम्ही बिल्डिंग कंप्लीट झाल्यावर ते 35,000-40,000 विकणार. ते आम्ही विकणारच नाही. जे काय आमचे चॉईस आहे ना ते 25च्या खालचेच ठेवणार आणि ते प्रीमियम विकणार, त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळेल. मग एकदम गरम चर्चा झाली की आम्हाला तुम्ही खालच्या फ्लोअरमध्ये 20% डिस्काउंट देता आणि आमची घरं वाढवली तर 30% डिस्काउंट देता. तर मग आम्ही 30% डिस्काउंट देऊन चॉईसचे पैसे जर भरले 10 लाख 20 लाख तर आम्हाला वरचा फ्लॅट देणार की नाही. त्याच्यात 2 व्ह्यूज होते. एक व्ह्यू म्हणायचं नाही, तुम्हाला 25 पर्यंतच चॉईस, त्याच्यावर नाही. दुसरा व्ह्यू म्हणतो आम्हाला वर मिळायला पाहिजे, त्याला आम्ही प्रीमियम भरू. मग ते माझ्याकडे आले की आमचा हा डिस्प्यूट आहे, प्रीमियम कसा वर्कआउट करायचा हे तुम्ही द्या. मग मी 2-3 वेगवेगळे नियम सुचवले, त्यांना पटले नाही. लास्ट फॉर्म्युला मी जो दिला
तो जनरल बॉडीने एक्सेप्ट केला आणि आता ते पुढे गेले. त्याच्यात असंच मी सांगितलं की तुमचे ओरिजिनल जो एरिया आहे किती आहे, तुमचा 500 आहे, तुम्हाला किती मिळतो, 1000 मिळतो, तो फ्री मिळतो. त्याच्यावर तुम्ही किती विकत घेणार, 500 विकत घेणार. किती डिस्काउंटमध्ये, 30% डिस्काउंटमध्ये. मग ते 500चा रेट काय आणि त्याच्यात 30% डिस्काउंट किती होतो. आता समजा 500चा रेट ॲट 25,000 मध्ये 30% डिस्काउंट म्हणजे 17,500 इंटू 5 म्हणजे साधारणपणे 80 लाख 85 लाखाच्या आसपास तुमचा तो होतो. तर तो त्याच्यात तुम्ही 30% जो तुमचा डिस्काउंट आहे म्हणजे 7.5 इंटू 50 35 लॅक्सचा डिस्काउंट. तुम्ही वरच्या फ्लॅटचा 35,000 फुल अमाऊंट कॅल्क्युलेट करा आणि त्यातून हे 35% मायनस करा, 35 लॅक्स मायनस करा, तेवढं तुम्ही प्रीमियम करा. हा फॉर्म्युला तिथे ठरला. आता तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ठरवला. त्यांना काय मी सांगितलं नाही की 25 ते 30 मध्ये तुम्ही प्रीमियम, ते म्हणाले हे आम्ही प्रीमियम ठेवणार आणि हे आम्ही प्रीमियम मध्ये विकणार. तर हा डिस्काउंट तुम्ही कशा पद्धतीनं करायचा ही तुम्ही ठरवणार, किती अमाऊंट ठरवायची ही तुम्ही ठरवणार. पण ती अमाऊंट ज्या दिवशी तुम्ही पैसे मागताय जे 20% त्या दिवशी तुम्ही ठरवले पाहिजे असं माझं मत आहे. सर तर 20% आता जे इन्व्हेस्ट करतात त्यांच्याकडनं घ्यायचे म्हणजे कुठल्याही स्कीममध्ये असू द्या. आता समजा सीसीची कॉस्ट 25 कोटी आहे, तर ते 25 कोटी 20% मध्ये म्हणजे 100 कोटी मला लोकांना म्हणजे इंटरनली विकावं लागेल. हो तेव्हाच ते 25 कोटी होतील, राईट? हो. आणि मग त्या समजा काही कमी पडले तर ते आपण घेऊ शकतो ना, NBFC कडून ते पैसे घेऊ शकतो. पण त्याचा बल्क अमाऊंट आपल्याकडून यायला पाहिजे, इतकंच त्याच्या मागचं हे आहे. दुसरी गोष्ट की आपल्याला 25 कोटीपैकी मेजर पैसे हे सिडको किंवा NMMC ला द्यायचे. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये ऑलरेडी नियम झालेला आहे की जे आपण त्यांना ॲडव्हान्स देतो त्याच्यात ते आपल्याला इन्स्टॉलमेंट देतात. मग आपण सांगू शकतो 25 कोटी आज आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे आज 20 आहे, आम्ही ते 20 तुम्हाला देऊ, उरलेले 5 आम्हाला इन्स्टॉलमेंट देतो. म्हणजे जसं तुम्ही परमिशन द्या, आम्ही बुकिंग करतो आणि बुकिंग आल्यावर मग आम्ही तुमचे 5 कोटी देऊ. म्हणजे तसे होऊ शकतं. आम्ही मुंबईत रेग्युलरली करतोय तसं. म्हणजे सीसी तुम्हाला भेटून जाईल. हां, CC भेटून जाईल. CC साठी आपल्याला पहिल्यांदा जे काय मीटिंग झालं ना त्याच्यामध्ये 12 कोटीपर्यंतचा खर्च सांगितला. 10 ते 12 कोटी. 12 आणि आता 25 कोटी. नाही, अंदाजे एक्झाम्पल होता. 30 पासून 35 पर्यंत पण बोलतोय सर मला. नाही, तेव्हा नाही. हा विचार करतोय की 12 कोटी कुठे आणि 25 कोटी. नाही, जितके तुम्हाला ऍक्च्युअल पाहिजे. आता 5 आर्किटेक्ट तुम्हाला सांगणार ना, त्यांना आपण विचारून तुम्ही कोणत्या बेसिसवर हे कॅल्क्युलेशन देतात ते सांगायचं आणि त्यातून आपल्याला किती पाहिजे ते फायनल ठरेल. तेवढे पैसे येण्या इतपत आपल्याकडे बुकिंग झालं की आपलं काम करते. जर एका आर्किटेक्टने 50 कोटी सांगितले, एका आर्किटेक्टने 32 कोटी सांगितले, असंही सांगितलंय. तर आपण तो एक फक्त अंदाज घेतला. जोपर्यंत आर्किटेक्ट खरोखर येऊन आपल्याला प्रेझेंट करणार नाही, ते 25 कोटीचं फक्त एक्झाम्पल होतं की आपल्याला किती ते रायटिंग मध्ये आपल्याकडे सर्व आर्किटेक्ट कडून सर्टिफाय करून घ्यायचे की इनिशियल अमाऊंट, मिनिमम इनिशियल अमाऊंट किती लागणार. माझ्या अंदाजाप्रमाणे 12 ते 15 कोटीच्या आतमध्येच ते राहील. पण जे काय असेल ते सगळ्यांकडून सर्टिफाय करून घेणार आणि जे असेल ते काय कोण वाढवू शकत नाही, कोण कमी करू शकत नाही, कोण लपवूही शकत नाही. कोणत्या अमाऊंट्स आहेत? 5 अमाऊंट्स आपल्याला आहेत. प्रीमियम महानगरपालिकेकडून विकत घ्यायचे, TDR महानगरपालिकेकडून विकत घ्यायचे आणि एन्सिलियरी ही महानगरपालिकेकडून विकत घ्यायचे. जे 3 FSI आहे ना, त्या 3 FSI मध्ये स्प्लिट असं आहे.
आहे ना, नाही clear नाही. फक्त प्रीमियम आहे का? फक्त premium पण नाही, फक्त ancillary आहे. नाही नाही, 3 FSI तुम्हाला फ्री मिळत नाही. Free मिळतो पूर्ण तो. 3 FSI पूर्ण फ्री मिळतो. पूर्ण free मिळतो. सिडकोला वेगळं आहे असं. फक्त 10% premium, 10% ancillary साठी premium भरावा लागतो. 3 FSI करता एकही पैसा तुम्हाला द्यावा लागत एकही नाही. रुपया नाही भरायला लागत. हा, एकही रुपया भरायला लागत नाही. चांगलं आहे. माझा अंदाज असा आहे की तुम्हाला त्याच्यात काही प्रीमियम भरायला लागतात आणि काही TDR चे पैसे भरायला लागतात आणि बाकी तुम्हाला फ्री एनसीलरी भरायला लागतात. हा माझा अंदाज आहे. आय मे बी रॉंग. नाही नाही, अंदाज नको सर. हे असं ते कन्फर्म सांगायला पाहिजे ना. नाही, कन्फर्म आर्किटेक्ट सांगतील ना, ज्यांना आपण बोलवतोय त्यांच्याकडून हे बदलून घेऊ. नाही नाही, ठीक आहे ना. पण म्हणजे 3 FSI पूर्णपणे फ्री आहे सर आणि ancillary FSI साठी तो 10% प्रीमियम आहे बस. ठीक आहे, 3 FSI फ्री आहे तर मग तुम्हाला 12 कोटी सुद्धा लागणार नाही. हा. Correct. हे सर्व आर्किटेक्ट्स जे प्रॅक्टिस करतात तिथे त्यांच्याकडून रायटिंग मध्ये घेऊ आणि जे ते रायटिंग मध्ये देतील त्या दृष्टीनं तुम्ही फायनल करा. जे येतील इंटरव्ह्यूला सगळ्यांना हे प्रश्न विचारू आणि त्यांची उत्तरं घेऊ आणि ते कन्फर्म करून घेऊ. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी काय करतो की आर्किटेक्टनी हे कन्फर्म केल्यानंतर महानगरपालिकेला पत्र लिहून त्याचं कन्फर्मेशन आपण रायटिंग मध्ये मागतो आणि नंतरच आपण निर्णय घेतो. आता पुढे ठीक आहे, माहिती सर. तर हा जो डिस्काउंट आहे स्कीम, तर ही आमची जनरल बॉडी ठरवू शकते की पहिल्या स्कीम मध्ये 40% द्या किंवा 20% द्या, दुसऱ्या स्कीम मध्ये 20% द्या किंवा 30% द्या. म्हणजे जनरल बॉडीला तो अधिकार आहे आणि त्यात सर्व अधिकार जनरल बॉडीला आहे. दुसऱ्या कोणालाही काही अधिकार नाही. हे अधिकार जनरल बॉडीला आहे. हे जे मी जे आतापर्यंत जे करत होतो ते जनरल बॉडी कडूनच जे जे निर्णय आलेले आहेत त्या निर्णयामधून, कारण सर्व ठिकाणी भांडण असं असायचं, एका बाजूला जे एक्स्ट्रा एरिया विकत घेणारे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांची विकत घेण्याची ऐपत नसणारे. ऐपत नसणाऱ्यांना वाटतं की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते भरपूर डिस्काउंट घेतात आणि त्यांच्या डिस्काउंटमुळे आमचा कॉर्पस कमी होतो. हे खरं आहे. तर ते बॅलन्स त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये ठेवण्यासाठी ही स्कीम आहे. आता तुमच्या लोकांना जर वाटत असेल की 50% डिस्काउंट घ्यायचं तर स्कीम फिजिबल असेल तुम्ही 50% घ्या. पण जे एक्स्ट्रा एरिया विकत घेत नाही ते इतरांना 50% दिल्यानं आपलं थोडं कमी होत असेल तरी आमची हरकत नाही, पण त्यांना द्या असं म्हणत असतील तर माझी काही अडचण नाही. ते तुमच्या जनरल बॉडीने निर्णय घेण्याचा आहे. तो निर्णय तुमच्या सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये कोणताच निर्णय मी घेणार नाही. मी माझ्या ज्या सूचना इतर ठिकाणी आहेत त्या मी तुम्हाला तुमच्या समोर मांडणार. एखादा निर्णय तुम्ही घेत असल्यावर त्याच्यामुळे होणारे तोटे हे तुम्हाला सांगण्याचं मी काम करेन. त्याच्या पुढे निर्णय तुमचा आहे. आता उदाहरणार्थ एक तोटा की प्रत्येक फ्लॅटची सेल इज सब्जेक्ट टू क्लिअरन्स फ्रॉम इन्कम टॅक्स. तर एखाद्या वेळेस इन्कम टॅक्सला असं वाटलं की आपण डिस्काउंट दाखवतोय पण इतका डिस्काउंट नाही, त्यातले 10% आपण कॅशनी घेत असलं पाहिजे. आपण घेत नाही तो भाग. त्यामुळे ते तिथे स्क्रुटिनी काढतात किंवा काय अडचण काढतात. तर कोणत्याही गोष्टी अडचणीत न येताना बिलो द रेडार जाऊन आपल्याला जे काही मिळवता येणं शक्य आहे तितकं करायचं. एखादी स्क्रुटिनी आली, काय झाली, होत काही नाही पण त्यातून पेपरवर किचकट गोष्टी ह्या कराव्या लागतात. म्हणून हे मुंबईतल्या सर्व सोसायट्यांमध्ये आणि नव्या मुंबई पनवेलला अजूनपर्यंत चालून आलेले हे नियम आहेत. पण हे काही कायदा नाही आणि हे कोणत्याही नियमावलीत लिहिलेले नाही. तुम्हाला स्वतःला
किती टक्के डिस्काउंट द्यायचा आहे हे तुमची जनरल बॉडी ठरवेल आणि काय दरानं तुम्हाला विक्रीचा दर ठरवायचा आहे तुमची जनरल बॉडी ठरवेल, ते मी ठरवणार नाही. Sir, a question. Can you sell us flat below the ready reckoner price? You cannot. That is what I am saying. Not below the ready reckoner price. The income tax knows that the ready reckoner price is X, but the market price is Y. If you sell it below the market price, the income tax will say, we are buying it at this price. You are selling it to someone, we are buying it at this much price, and it will belong to the government of India and we will pay you the amount. They can say, they normally don't say, but if it comes, आता पूर्वीप्रमाणे इन्कम टॅक्स ऑफिसर इथे नसतात. इन्कम टॅक्स ऑफिसर एक मोठी AI ची मशीन आहे जी कुठे चेन्नई कुठे बँगलोरला बसलेली असते. त्याच्यात सर्व जे एग्रीमेंट्स आहेत ते प्रत्येक एग्रीमेंट्स आर 26 AS आपलं जसं कॉमन आहे तसं ते सगळ्यांना माहीत असतं. मशीन इटसेल्फ फ्लॅग्स की हिअर आय एम फाइंडिंग सम डिस्पॅरिटी आणि त्यातून मग ती स्क्रुटिनी वगैरे उभी राहते. आतापर्यंत आमच्या एकाही सोसायटीला अजूनपर्यंत तरी असे प्रॉब्लेम आलेले नाहीत, कारण हा टाइम टेस्टेड आहे. त्यामुळे हे डिस्काउंट्स इतर ठिकाणी इन्कम टॅक्सनी मान्य केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जर त्याच बेसिसवर गेलं तर आपण सांगू शकतो की आतापर्यंत 50 सोसायट्यांनी हे केलेलं आहे आणि तुम्ही त्यांना कुठेही फ्लॅग केलेला नाही, आम्हालाच तुम्ही फ्लॅग का करता. म्हणून सगळे नॉर्मली जे टाइम टेस्टेड ट्राईड फॉर्म्युलाज त्याला फॉलो करतात. तुम्हाला वेगळा फॉर्म्युला घ्यायचा असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. इट्स युअर राईट. यू आर द ओनर्स ऑफ द लँड. इट इज युअर राईट टू डिसाइड हाऊ मच डिस्काउंट यू गिव्ह युअर सेल्फ. इट इज युअर राईट टू डिसाइड how much rate you are fixing for the this thing. आता पण रेट तुमच्या इथे जर 25,000 असेल आणि तुम्ही म्हटलं नाही आमच्या इथला रेट 18,000 आहे आणि त्याच्यावर आम्ही 30% डिस्काउंट घेऊन 12,000 आम्ही स्वतःला देतो, तर त्या तुम्हाला तसं ठरवायचं. पण नंतर जर स्क्रुटिनी आली तर यू विल हॅव प्रॉब्लेम्स अँड आय एम नॉट guaranteeing that I can solve those problems. जे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो त्याच्याकरता मी म्हणजे जिथे मी सांगू शकतो बाबा इथे असं झालेलं आहे इथे असं झालं मग यांना का तुम्ही विचारता. पण तुम्ही तुमचे वेगळे नियम पाळले तर उत्तम. उलट तुमचे वेगळे नियम पाळले तर इतर लोक ते फॉलो करतील. दॅट इज प्रोव्हाइडेड यू डोंट गेट इन टू ट्रबल. बट if there is an individual, then we can speak to him or manage it. If it is a machine which is throwing up random scrutiny because they find discrepancies, no one can stop it. So शक्यतो आपण त्या lie below the radar. This is my advice. But it is not necessary that you take my advice on anything. I am doing my duty to inform what I have found in the past few years to be the correct path which most people have taken. तुम्ही तुमच्या परीनं वेगळं घेऊ शकता, माझी काही अडचण नाही. सर, जनरल बॉडी में डिसीजन होते हैं. नहीं मीटिंग संपली नहीं. मेंबर्स लोग का वोट होगा. मेंबर्स ही होंगे ना, और कौन वोट करेगा. मुझे कोई वोटिंग राइट नहीं है आपकी जनरल बॉडी में. आपके मेंबर्स को ही तय करना है. लेकिन ज़्यादातर ऐसे डिसीजंस लीजिए जो वास्तविकता से हटके नहीं है, उससे आपको फायदा होगा. अगर बाजार में अगर 26,000 है तो आप 25 ले सकते हैं, 24.5 ले सकते हैं, आप 20 नहीं ले सकते. इतना लेंगे तो फ्लैग होगा. उसका डिसीजन कोई 51% से होगा. हाँ, 51%. तो वो आप ऐसे डिसीजन लीजिए और उसके बारे में मुझे पूछने की या मुझे उस पर चर्चा करने के लिए बुलाने की भी ज़रूरत नहीं.
जो आप डिसीजन लेंगे, जो आपका डिसीजन है वो मेरा डिसीजन है। मैं सिर्फ इतना बोलूंगा कि ये लेने से आपको तकलीफ हो सकती है, ये मेरा वार्न करना, ये मेरा फर्ज है, वो मैं करूंगा। आगे डिसीजन लेकर आप हैं मालिक, आप हैं, मैं नहीं। शंभू आप। सर पीएमसी सर ये जो आर्किटेक्ट हम लोग कर रहे हैं तो ही इज आर्किटेक्ट कम पीएमसी है कि पीएमसी अलग से पॉइंट करना पड़ेगा? नहीं नहीं नहीं, ये भी आपके डिसीजन है, वो ऑफर करेंगे। अलग अलग आर्किटेक्ट जो है वो ऑफर करेंगे। कुछ आर्किटेक्ट है जो बोलते हैं मैं सिर्फ डिजाइन करूंगा, मैं और कोई चीज नहीं करने वाला। कुछ आर्किटेक्ट ऐसे है बोलते मैं आर्किटेक्ट का भी काम करूंगा, स्ट्रक्चरल इंजीनियर भी मेरा ही है, एनईपी यानी मैकेनिकल इलेक्ट्रिकल और प्लम्बिंग की का कंसल्टेंट भी मेरा ही है, लैंडस्केप का कंसल्टेंट भी मेरा है, एनवायरनमेंट का कंसल्टेंट भी मेरा है, ये सिविल एविएशन का कंसल्टेंट भी मेरा है, पीएमसी भी मेरा है और कंस्ट्रक्शन क्वालिटी कंट्रोल की मशीनरी भी मेरी है। कोई इतना सब देते, कोई उसमें से थोड़े देते हैं, कोई तो ये बोलता है कि लीगल कंसल्टेंट भी मेरा है, लेकिन वो डेंजर होता है कि जिसको हम लोग अपॉइंट करते हैं उसी से लीगल एडवाइस नहीं लेते। लीगल एडवाइजर हमेशा अलग होता है, जो ये आदमी ठीक काम करता है कि नहीं करता है वो देखने के लिए भी लीगल एडवाइजर चाहिए। तो जिससे काम ले रहे हैं वो ठीक से काम करता है कि नहीं करता है, या उसने काम ठीक नहीं किया तो लीगल एडवाइजर अपने को ये करेगा कि इसको नोटिस दो या ये करो। तो उसका लीगल एडवाइजर और उसका सीए आपको लेना नहीं चाहिए, ऐसी मेरी राय है। वो लोग ऑफर करते हैं कि सीए भी हमारा है, लीगल एडवाइजर। अरे पूछो तो आप माइक के पकड़ के बैठो तो फिर इधर से कोई पूछ लेगा, उधर से कोई पूछ लेगा। 79 में इन लोगों को कंसेंट देना पड़ता है, इन लोगों को कंसेंट देना पड़ता है डेवलपर। नहीं टीएम सर, आई मीन आई एम टॉकिंग अबाउट 79 है रीडेवलपमेंट में। नहीं इसके हमें ऐसे कुछ देने की जरूरत पड़ेगी? नहीं, वो तो आपको बिल्डर को देना पड़ेगा ना सर। वो डेवलपर को देना पड़ता हाँ राइट, हाँ। तो अपन तो सोसाइटी खुद कर रहे हैं ना अभी। ये सोसाइटी खुद कर रहे हैं, आप किसी को भी इरिवोकेबल कंसेंट नहीं दे रहे। कंसेंट देंगे ना अपनी सोसाइटी को, आप ही मेंबर है और आप ही सोसाइटी को कंसेंट दे रहे हैं, तो इट इज इंटरनली, ये आपके सोसाइटी के बाहर नहीं जाएगा। किसी और कोई और उसका इस्तेमाल करके आपके ऊपर केस नहीं करेंगे। ये जो भी लिखा पड़ी है, जो आपके एडवोकेट आपको गाइड करेंगे, उसके हिसाब से आप जनरल बॉडी में अप्रूव करेंगे और आप सब लोग उसी पे साइन करेंगे। दैट इज बिटवीन योर सोसाइटी एंड यू। देयर इज नो आउटसाइडर हु हैज एनी एक्सेस टू दोस पेपर्स। संतोष, मैनेजिंग कमेटी मतलब सोसाइटी नहीं होता, सोसाइटी मतलब सब होता है। जनरल बॉडी For everything we'll have to take approvals 51%. every 1 month, every first week of the month there will be a, आवाज नहीं आता फिर आपका क्वेश्चन ठीक है, every first week of every month or last week of every month there will be a general body. General body will be every month. Whatever decisions taken last month, whether they are implemented or not, will be discussed in the general body, and whatever decisions are to be taken for the next 1 month are decided there, and in the next 1 month the managing committee will implement the decision, not take the decision. The authority to take a decision is the general body. The owner of the land is not the managing committee, it is the general body. And general body takes it. लेकिन हर और उसके बाद एक रेजोल्यूशन पास होगा कि एवरी मंथ दिस डे विल बी द जनरल बॉडी, और उस दिन कम वर्ट में जनरल बॉडी तो होना ही होना है। फिर नोटिस नहीं मिला, ये नहीं हुआ, कोई बात नहीं, जो फिक्स डेट है उस पे है, और उस दिन का एजेंडा व्हाट्सएप से सर्कुलेट किया जाएगा, और उस दिन जो जितने लोग हैं उतने बैठ के डिसीजन लेंगे 50% की मेजॉरिटी से, और जो डिसीजन होगा वो सबके लिए एप्लीकेबल होगा। आप हाजिर हो या नहीं हो, वो So डिसीजन ये प्रेजेंट मेंबर के ऊपर डिपेंड करेगा, हाँ, present नॉट द member. कंप्लीट मेंबर्स के ऊपर नहीं होगा। प्रेजेंट मेंबर के लिए whoever is present, अगर 10 है तो 2 बार जनरल बॉडी पोस्टपोन होती है आधे आधे घंटे के लिए, बाद में जितने लोग होते हैं वो डिसीजन लेते हैं। विद ड्यू रिस्पेक्ट सर, आपने पहला इनिशियल जो मीटिंग में बोले थे
कि कॉर्पस फंड जो भी आता है वो कॉर्पस डिवाइडेड बाय इक्वली टू ऑल द मेंबर्स। येस ओके, आज जो आपने वेरिएबल, आज आपने बोला कि वेरिएबल है नंबर 1, नंबर 2 है क्या वेरिएबल है? आपने बोला कि एक को 10 से नहीं, आपने एक मिनट, ये डिस्काउंट पे रुकते ना अपन, हाँ, जस्ट स्टिक टू द डिस्काउंट वाला एजेंडा, वो खत्म करते देन आई विल कम बैक टू और इट। डिस्काउंट का अलग क्या नहीं, ये बराबर है ना, कॉर्पस इक्वली टू डिवाइडेड वो है। Corpus is actually not corpus, it is surplus. Surplus, whatever is the surplus is equally divided amongst all. However, how much the surplus will be depends on how much discount you are giving, no? If you give, the more discount you give, the lesser the surplus. So the lesser the surplus, the lesser the, that's where it is variable. If for instance you decide you will give 50% for extra area and 50% of you take 1,000 extra area at 50% discount, then there will be hardly any surplus. So how much you should give discount and whether you have to keep a cap on that discount or not, the area of discount is what your general body has to decide. You have to strike a balance between that which is ideal and that which is desirable. So it should be practical so that you get funds in advance. It should also be such that it doesn't do injustice to anyone. बहुत सारी सोसाइटी में कैपिंग का भी चलते रहता है, तो ऐसा कोई एग्जांपल है क्या कि जहाँ किसी ने कुछ कैपिंग किया है या करना चाहिए या तो नहीं हर करना? जगह में कैपिंग तो देते ही है, कई जगह में ये बोलते हैं कि 300 स्क्वायर फीट तक 30% देना चाहिए, 300 से ऊपर है तो 30 नहीं देना चाहिए। कई जगह में बोलते हैं कि 500 तक 30% देना चाहिए, कई जगह में ये भी बोला है कि 1000 तक 30% देना चाहिए, उसके ऊपर होगा तो 25, फर्स्ट 100, सेकेंड 120 ऐसा करना चाहिए। तो अलग अलग सोसाइटी में कैपिंग के अलग अलग नियम दिए। कुछ सोसाइटी ने मेंबर्स के फ्लैट खरीदने के ऊपर भी कैप रखा है कि एक मेंबर को एक लड़का एक लड़की है तो लड़के के नाम पे एक, लड़की के नाम पे एक, फादर के नाम पे एक, मदर के नाम पे एक, तो 4 फ्लैट 20% में वो खरीद सकता है। तो बोले इतने अगर बायर्स हैं तो जनरल बॉडी ये तय कर सकती है। पहले तो डिमांड लेने का है ना, किसी को एश्योर नहीं करने का है। एक बार डिमांड आपके पास आ जाए फिर जनरल बॉडी हैज टू डिसाइड कि एक मेंबर के पीछे 20% डिस्काउंट में एक फ्लैट दे सकते हैं, 2 दे सकते हैं, 3 दे सकते हैं। अगर बहुत ज्यादा डिमांड है तो कैपिंग करने की जरूरत है। अगर डिमांड है ही नहीं और कोई Yes, it means 2-4 आदमी 4-4 फ्लैट ले रहे हैं तो अपने को तो फ्लैट बेचना है। अगर बाकी कोई लेने वाला नहीं है और वो ले रहा है So excess of other investment आ गई which is surplus than the CC amount what we require, then we should go for capping. Otherwise we should not go for capping. That is what the norm should be, right? मेरा तो कहना है कि सीसी अमाउंट के Based on that, we can fix the discount also. सीसी अमाउंट के ऊपर आप अगर थोड़ा सीसी अमाउंट के ऊपर अगर आप और थोड़ा बफर भी रखते हैं वहां तक आप जा सकते हैं, उसके ऊपर न जाए। ऐसा मेरा सुझाव। प्रभू साहेब, हाँ, सॉरी मी या मीटिंगला पहिल्यांदाच आलो आहे आज. हाँ. मी येऊ शकलो नाही माझ्या याच्यामुळे कामामुळे. तर आता तुम्ही हे जे नियम सांगताय हे नियम आता जे तुम्ही बोललात की मुलीच्या नावावरती आहे, मुलाच्या नावावरती आहे, आईच्या नावावर म्हणजे आईच्या नावावरती, वडिलांच्या नावावरती आहे, 20% देऊ शकतो आपण, बरोबर? हे कुठले नियम आहेत? हे नियम नाही आहे, हे फंड. नाही, थोडक्यात मला असं म्हणायचं सर की हे सगळे जे नियम आहेत ना, प्रवीण दरेकर साहेब जे आहेत, सेल्फ रिडेव्हलपमेंटचे जे प्रणेते आहेत, ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता ते जे रेग्युलेशन्स अप्रूव्ह केलेत अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी, ते नियम आता नोव्हेंबरला लागू आहेत का? अजून लागू झालेले नाही, पण होती.
की त्यांची नेमणूक अशासाठी केलेली आहे की युडीसीपी माझं थोडक्यात एकच म्हणणं आहे की ह्या त्यांच्या- तरतुदी अजून युडीसीपी मध्ये नाही नाही, आहेत. पण हे नियम त्यातले नाही आहेत. तेच म्हणायचे मला. हे नियम आपल्याला आपले इनिशियल पैसे कसे उभे करायचे त्याच्या करता आमच्या आतापर्यंत जितक्या सोसायट्या सक्सेसफुली झालेल्या आहेत त्यांनी केलेले स्वतःवर केलेले त्यांचे नियम आहेत ते मी सांगतोय. तुमच्यावर असा कोणताच बंधन नाही, पण ते पैसे सुरुवातीचे 12 लाख 13 लाख 14 लाख जे तुम्हाला यायचे आहेत ते अशा पद्धतीनं डिस्काउंट देऊन घेतलं तर बरं होईल. आणि अशा पद्धतीनं मुंबईचे आमचे सगळे सोसायट्या आम्ही करतो. प्रभू सरांचं म्हणणं काय आहे की या स्कीम आहेत या या ज्या स्कीम आहेत त्या तुमच्या इंटरनल आहेत, या काही UDCPR मध्ये स्कीम नाही आहे. ओके, म्हणजे आपल्याला इनिशियल फंड जो कलेक्ट करायचा आहे त्याच्याकरता या इंटरनल स्कीम आहेत, या UDCPR मध्ये स्कीम नाही, म्हणजे नियम नाही आहेत. प्रभू सरांचं हे आपल्याला आपले पैसे जे सुरुवातीला आपल्याला लागणार ते कसे यावे याच्याकरता सोसायट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायट्यांनी त्यांच्या स्कीम्स केल्या आहेत. त्यांच्या अनुभवातून त्यांचं जे सक्सेस झालेलं आहे त्या स्कीम्स मी आपल्यासमोर मांडत आहे. त्या तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नाही घ्यायचं, तुम्हाला पैसे उभे करण्याचे वेगळे जर मार्ग तुमच्याकडे असतील, माझ्याकडे ज्या अनुभवातून जे मार्ग आहेत ते हे असे आहेत, तर ते मी तुमच्या समोर मांडतो. सर, पहिलं म्हणजे आर्किटेक्ट आता जे आपण फायनल करणार त्याचे मेन प्रायोरिटीज किंवा कंडिशन्स कुठले बघायचे ते तुम्ही असणार, तुम्ही गेल्या वेळी सांगितलं. इंटरव्ह्यू मी घेणार ना. ओके. आणि तुम्हाला प्रश्न विचारायला सगळ्यांना संधी मिळेल. कारण काय, तो जे प्रेझेंट करणार ते व्हॅलिड आहे आणि करेक्ट आहे हे पडताळून पाहायचं आम्ही काही एक्सपर्ट नाही. त्याच्याकरता मी असणारच ओके. आहे. दुसरा प्रश्न की इक्विटेबल बेसिसवरती सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सना राईट आहे. त्यामुळे आमच्या चेअरमन साहेबांनी एक उत्तम उदाहरण व्हॉट्सॲपमध्ये टाकलेलं की सगळ्यांनाच एक हायर जो एलिजिबल एरिया आहे त्याच्यावरती समजा 100 किंवा 200 हा सगळ्यांना एलिजिबल ठेवूया आणि ज्याला कोणाला 30%नी ते डिस्काउंट घेता येत नाही त्यांनी ते कंबाईंड किटीमध्ये देऊन टाकायचं. मग कंबाईंड किटीमधनं डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल ज्याला कोणाला आवश्यक आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली कॅपिंग पण होऊन जाईल, तुम्हाला पर्सेंटेज पण ऍक्सेप्टेबिलिटी पण होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या ग्राउंड रियालिटीजना कन्सिडर करून जे तुम्हाला योग्य वाटेल तसे निर्णय तुम्ही घेऊ शकता. माझे फक्त 2 मुद्दे तुमच्या समोर आहे की डिस्काउंट दिल्याशिवाय कोणीही एक्स्ट्रा एरिया विकत घेणार नाही. त्यामुळे डिस्काउंट देणं आवश्यक आहे. तो इतका असू नये की जे विकत घेणारे नाहीत त्यांच्यावर अन्यायकारक असू नये, पण तो इतका असावा की घेणाऱ्याला डिस्काउंट मिळतोय म्हणून मी घेतलं पाहिजे असं त्याला वाटलं पाहिजे. आणि त्याच्या 20% जर जमा झाले तर आपल्याला जे इनिशियल खर्च आहे तो त्यातून निघाला पाहिजे. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. मग त्याच्या अंडर तुम्ही काय नियम करायचे हा तुमचा प्रश्न आहे. मी जे इतर सोसायट्या जे फॉलो करतायत ते तुम्हाला मांडतोय. आता तुम्ही ते फॉलो केले पाहिजे असं माझं म्हणणं नाही, तुम्ही ते फॉलो करू नका असंही मी म्हणत नाही. तुम्ही तुमचे नवीन नियम काढा. मला जे माझ्या अनुभवातून आता नाही म्हटलं तरी स्वयंविकासाचं इन्सिडेंटली प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेचा चीफ ॲडवायझर स्वयंविकासाचा मी होतो. म्हणजे त्यांच्या बोर्डाला स्वयंविकास समजावण्याचं पहिलं काम मी केलं. त्यांना त्याच्या आधी ते काय होतं हे माहीत नव्हतं. अर्थात ते राजकारणात आहेत, माझे मित्र आहेत आणि सध्या त्यांना स्वयंविकासाच्या प्राधिकरणाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या अधिकार आहेत. तर त्यांच्या अधिकारात ते GR मधले कोणते मुद्दे मान्य करून घेतात ते आपण बघितलं पाहिजे. तुमच्या NMMCच्या
कमिशनरांनी मात्र हे सांगितलेलं आहे की 3 गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील. नंबर 1, ते म्हणतात की जर स्वयंविकासाचे तुम्ही हे केले, प्रपोजल सबमिट केलं, तर 1 विंडो सिस्टीम करता 1 अधिकारी मी द्यायला तयार आहे, असं त्यांनी मला स्वतः सांगितलं. अजून त्यांनी दिलेलं नाही, कारण आम्ही अजून इतके प्रोजेक्ट सबमिट केलेले नाही. तर सबमिट करू त्यावेळेला ते 1 विंडो करतात की नाही कळेल, पण मुख्यमंत्र्यांकडून त्यांना पत्र आलेलं आहे की तुम्ही 1 विंडोची फॅसिलिटी स्वयंविकासाला द्यावी, तर ते तयार आहे. दुसरं, तर आपण जे एक्स्ट्रा एरिया आपल्याला फ्री जो मिळतो त्याला आपल्याला कोणतेही स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत नाही, फक्त 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी. जर बिल्डर आपल्याला एक्स्ट्रा एरिया 200 फूट देतो तर त्या 200 फूटच्या बाजारभावांना आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. आपल्याला स्टॅम्प ड्युटी स्वयंविकासात भरायला लागत नाही, ते लागू आहे. म्हणजे आज तुम्हाला त्याची फॅसिलिटी लागू आहे. आणि तिसरं, जर तुम्हाला इनिशियल द्यायचे पैसे हे इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायचे असतील तर स्वयंविकासाला ते इन्स्टॉलमेंट देण्याचं नव्या मुंबईच्या कॉर्पोरेशनने मान्य केलं. आता GR मध्ये 25 मुद्दे आहेत. 10% अधिक FSI, म्हणजे एरवी तुम्हाला मिळतो त्यापेक्षा 10% अधिक FSI. तुम्ही जर कर्ज घेतलं तर कर्जाच्या व्याजामध्ये 4% डिस्काउंट. हे सगळं याच्यामध्ये आहे. GST वर 50% डिस्काउंट, TDR वर 50% डिस्काउंट, प्रीमियमवर 50% डिस्काउंट, LUC लँड अंडर कन्स्ट्रक्शन, हे सगळं GR मध्ये आहे. पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आता जे नवीन महामंडळ तयार केलंय ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केलेलं आहे. ते म्हणतात की 2 महिन्यामध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करू. आता यावेळेस 2 महिने म्हणजे घोडा मैदान लांब नाही, 2 महिन्यात कळेल की अंमलबजावणी होते न होते. पण जे 3 गोष्टी अंमलबजावणी होऊ शकते ते आपल्याला त्याचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. सर, माझं वैयक्तिक मत आहे की म्हणजे ज्याला काहीही एकही फूट घेता येत नाही तर त्याचा कॉर्पसमध्ये कमी होईल. पण आपण समजा ज्यांनी इन्व्हेस्टच नाही केलं तर मग सेल्फ डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट सक्सेसच नाही होणार. ओके, किंवा जर सेल्फ डेव्हलपमेंट सक्सेस करायचं तर स्कीम नाही, मग मार्केटमधनं 18%वर तुम्ही पैसे उचला, मग 2 वर्ष त्याचे 36% भरा, तर सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येकाचा फायदा होतोय. त्यांनी पैसे टाकले किंवा नाही टाकले त्याला बिल्डरपेक्षा डबल एरिया जास्तच भेटतोय, असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही, तुमचं मत 100% बरोबर आहे. पण हे जे मुद्दे येतात सर्व सोसायटीमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर तुम्ही 25,000चा रेट विक्रीचा ठरवला, त्याच्यावर तुम्ही सेपरेट फ्लॅटला, सेपरेट एरियाला 30% देण्यामध्ये कोणाचाच ऑब्जेक्शन राहत नाही. म्हणजे 300-400 फूट ॲडिशनलला 30% देण्यामध्ये. समजा फ्लॅट विक्रीमध्ये समजा मी जे सुचवलं ते 20%, त्याच्या ठिकाणी समजा 30% तुम्ही दिले, आणि आपल्याकडे जसं आलेलं आहे तसं 30,000 स्क्वेअर फीट जर 30% झालं तर त्या 30% रफली जर लॉस किती होतो, 20% आणि 30% मधला फरक हा साधारणपणे 8-8.5 कोटीचा होतो. तर प्रत्येक मेंबर मागे साधारणपणे 10 लाखाचा लॉस होतो. पण कॅश फ्लो पण वाढतो आणि कॅश फ्लो फार कमी होतो. कॅश फ्लो वाढतो, त्याचे फायदे तोटे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही त्याच्यावर तुमच्या मेंबर्सना जोपर्यंत तुम्ही दिलेला डिस्काउंट मान्य आहे सगळ्यांना, तोपर्यंत मला सांगण्यासारखं काही नाही. पण जनरली हा मुद्दा वादाचा असतो, आणि म्हणून की मला जर एक्स्ट्रा एरिया घ्यायचा नसेल आणि त्यामुळे मला जर 10 लाख रुपये माझ्या वाट्याचे कमी होणार असतील तर मला थोडं वाटतं की बाबा 30% का द्यावं फ्लॅटला. 30% ॲडिशनल एरियाला दिलेलं आहे, मग फ्लॅटला पण 30% द्यावं. ते 20 केले तर मला 10 लाख रुपये ॲडिशनल मिळतील. त्यामुळे हा कॉम्प्रोमाइज जनरली केला जातो. तुमच्या इथे
तुमच्या लोकांचं काय मत आहे हे मी सांगू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही जनरल बॉडीमध्ये, कदाचित त्या जनरल बॉडीत मी नसेल देखील, पण तुम्ही तुमच्या जनरल बॉडीमध्ये जो निर्णय घ्याल तो मला मान्य नसण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. मला जे तुम्ही ठरवाल ते मला मान्य आहे. माझे जे मी इतर सोसायट्यांमध्ये जे अनुभव घेतले त्याचे जी डिस्काउंटेड पॅटर्न आहे मी तुम्हाला आधी सांगितली होती, आजही तेच सांगितलं. माझ्या कॅल्क्युलेशन्समध्ये कुठेही बदल झालेला नाही. तो पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जे मी स्कीम्स तुम्ही घेऊ शकता पैसे उभे करण्यासाठी ते आधीपासून तेच आहेत आणि ते म्हणजे मुंबईपासून आहे, म्हणजे 8-10 वर्षापासून तेच स्कीम्स आहेत आणि त्याच्यातच आम्ही पुढे जातो. सर, तुम्ही स्वतःचं मत असं सांगितलं की 18% आपण जर घेतले पैसे तर ते 36% द्यावे लागतात म्हणजे आपल्याला. 2 वर्ष 2 वर्षात. मग आपण 30% द्यायला काय प्रॉब्लेम? म्हणजे तुम्ही इतरांच्या समाधानासाठी म्हणजे 18% 36% दिले तरी चालतील, पण सर्वांना समान हिस्सेने येतील पैसे, हां. असं बोलताय. मग कोणाचा नुकसान फायदा होणार नाही. हा, सगळ्यांचं. आणि पण पण 30% कमी होणारच. हा, कमी होणार. हा, पण कमी होणारच. हा, आणि नाही, पण ते काही लोक आर्ग्यू करतील की मुंबई बँक 12.5% देते, 18% नाही देते. पण 12% जरी पकडलं तर ते 3 वर्षात 36% होऊ शकतं. म्हणजे 6% तरी मिनिमम आपल्या सर्वांना वाटले जातात व्यवस्थितरित्या. ते हे तुम्ही ठरवायचं आहे, तो माझा विषय नाही आहे. तो तुम्ही आपसामध्ये तुम्हाला किती घ्यायचे आहेत आणि किती नाही हा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे ते मी पण मला फक्त खूप जास्त डिस्काउंट्स केले तर आपण फ्लॅग कुठेतरी होऊ आणि त्याच्यामध्ये स्क्रुटिनी येईल. हे या गोष्टीचं आपण लक्षात घ्यावं असं मला वाटतंय. कारण ती स्क्रुटिनी आली तर कोणाच्याही भल्याचं होणार नाही. कारण मग त्यातून इंडिव्हिज्युअल अकाउंट स्क्रुटिनी, कोणाचे इन्कम किती, म्हणजे सगळ्याच गोष्टी मग ते ओपन होतात आणि मग ते बरोबर नाही. त्यामुळे आत्तापर्यंत जे पॅटर्न फॉलो होत गेलेलं आहे, जे अजूनपर्यंत त्याला स्क्रुटिनी झालेली नाही, ती गेली तर आपल्या मागे 100 सोसायट्या आहेत ज्यांचं ऑलरेडी ते मंजूर झालेले आहेत, त्यांचे बॅलन्स शीट्स मंजूर झालेले आहेत, त्यांचे ऑडिटेड अकाउंट्स इन्कम टॅक्सने मंजूर केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्या ग्राउंड्सवर पुन्हा त्यांना टाळता येत नाही. आपण जर वेगळे केले तर प्रत्येक वेळेला आपण वेगळं करत असताना ती छोटीशी रिस्क असते. हे सांगणं माझी जबाबदारी आहे, ते मी सांगतो. प्रभू सरांनी त्यांचं मत सांगितलं डिस्काउंटवर आणि तिकडे आपण कुठे फ्लॅग होऊ शकतो ते सांगितलं, पण ते त्यांचं रेकमेंडेशन करतात. शेवटी जो डिसिजन आहे तो आपल्या जनरल बॉडीला घ्यायचा. 50%, 40%, 30%. फक्त एक पॉईंट त्यांचा लक्षात आला की कुठे फ्लॅग होऊ नका, एवढा जास्त डिस्काउंट देऊ नका की तुमचं म्हणजे कुठेतरी फ्लॅग व्हाल. एवढा कमी रेटही देऊ नका आणि एवढं जास्त डिस्काउंटही देऊ नका जे तुम्ही फ्लॅग व्हाल. आणि तिथे सगळ्यांनाच माहित आहे की जनरली काय दरानं, आणि तुमच्याच ह्याच्यात तुम्ही बाहेरच्यांना एका पर्टिक्युलर दराने देताय आणि तुमच्या 30-40 लोकांना वेगळ्या दरानं देताय, तर इमिजिएट ती डिस्पॅरिटी 10-15% अप टू 20% जनरली ते चालून जातं. त्याच्यापेक्षा अधिक असेल तर ते फ्लॅग होतं. बाकी काही नाही. ठीक आहे, आता आपण डिस्काउंटच्या मुद्द्यावरून पुढे जाऊ अध्यक्ष साहेब. तर आता प्रभू सर असं झालं की आता काय म्हणायचं, आम्ही जे 2 फ्लॅटचं स्वप्न बघितलं होतं की 1500 मध्ये 875चं एक सेपरेट युनिट आणि 625चं दुसरं युनिट. मग ते 2 युनिट आम्ही कसं आलो त्या विचारावर जेव्हा आम्ही गहन केलं तेव्हा एका मीटिंगमध्ये तुम्हीच होता, त्यावेळेस तुम्ही बोलत होता की 700-700चे 2 फ्लॅट करा. ओके, मग त्या हिशोबाने आम्ही असं म्हणजे आमचा समज असा झाला की 700चा एक फ्लॅट, 700चा दुसरा फ्लॅट, 32, 33, 34 असा आमचा तो समज झाला होता. आणि अजून एक आमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवर पाठवला आहे की म्हाडाचा जो फ्लॅट होता म्हणजे त्याचा 1 युनिट होता. आता त्याचं किती क्षेत्र होतं माहीत नाही, पण त्याला ऑफिशियली पत्र मिळालं आहे की त्याला 3 सेपरेट युनिट, 31 600, 32 600 आणि 33 400. ओके, तर आता याच्याबद्दल जेव्हा तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये बोलला होता की 5 शेअरमध्ये किंवा एका
युनिटमध्ये दुसरंच एक युनिट भेटू शकते, तर तुम्ही 1500चं करा किंवा 2000चं करा, पण तुम्ही त्याला स्प्लिट नाही करू शकत. आणि जर स्प्लिट केलं तर आपण त्याला विकू शकणार नाही. मेंबरची संख्या, रिहॅबच्या मेंबरची संख्या जी 93 आहे 97 आहे ती तेवढीच राहावी असं कोऑपरेटिव्हचा कायदा सांगतो. ॲडिशनल मेंबर हे फक्त परचेसनी येऊ शकतात. हे एक्झिस्टिंग फ्लॅट स्प्लिट करण्याची कोऑपरेटिव्ह कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे बिल्डर काही करू शकतात. तो बिल्डरचा, मी बिल्डरनी काय केलं आणि काय नाही याच्या वादात जात नाही. बिल्डर इलिगल करतो म्हणून तुम्हाला इलिगल करायचं असेल तर तुम्ही करू शकता, माझी त्यालाही काही अडचण नाही. मग त्याचे काय जे रिपरकशन्स असतील ते तुमचं हे. आणि तुम्ही जर इलिगल करणार असाल नाही, आम्हाला इलिगल करायचंच नाही आहे, आम्हाला तुमचा सल्ला हवा. नाही, सल्ला आहे की अधिक फ्लॅट करणं हे इलिगल आहे. मी आजही सांगतो की 700 तुम्ही जर 1400 स्वतःला दिले किंवा 1250 दिले तर 650चा एक आणि 600चा एक, 2 फ्लॅट्स त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता. 1250चा एक, 2 फ्लॅट मध्ये एकच युनिट मध्ये 2 म्हणजे डिवाइड करू. एका युनिट मध्येच 2, एका युनिट मध्ये 3 देखील करू शकता की बाबा 400चे 1 बेडरूमचे 3, हे देखील तुम्ही करू शकता. तो तुमचा इंटरनल प्रश्न आहे. तुमच्या आतमध्ये डिझाईन कसं असावं हे तुम्ही ठरवलं तर ते आर्किटेक्ट्सना, सर्व आर्किटेक्ट्सना कॉन्सेप्च्युअल प्लॅन करताना ती रिक्वायरमेंट दिली तर त्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते प्रेझेंटेशन देतील. आणि ती रिक्वायरमेंट काय असावी हे तुम्ही ठरवू शकता. एक तर तुम्ही आधी ठरवलं पाहिजे की फ्री तुम्ही किती घेणार. ते एखादा म्हणेल नाही मला सर्व 1300 माझ्याच ताब्यामध्ये पाहिजे, मला लॅविश फ्लॅट पाहिजे, त्याला वॉक इन वॉर्डरोब, क्लोजेट, याच्यामध्ये टॉयलेट आणि बिडेट हे 2 वेगवेगळे असतात, ते इन्क्लूड करता येतात. बिडेट हा प्रकार आपल्याला जनरली माहीत नसतं, पण नेपेन्सी रोड, मलबार हिल या भागामध्ये, बँड्रा वेस्ट किंवा जुहू या भागामध्ये घरामध्ये टॉयलेट बरोबर बिडेटही असतं. म्हणजे टॉयलेटमध्ये बसल्यानंतर पुन्हा बिडेटवर बसून क्लीन करण्याची ती तिथे वेगळी सोय असते. म्हणजे आपल्याकडे आपण जे एक पाईप लावून ते फ्लश करतो तसं करण्याची गरज नाही. वेगळा कमोड असतो जो बिडेट, त्याच्यामध्ये विशेष फिमेल हायजीनला बिडेट हा आयडियल असतो. त्यामुळे बिडेट प्रोव्हाइड करणे, त्यामुळे टॉयलेटची साईज मोठी होते. शावर देत असताना शावर एन्क्लोजर किती मोठं असावं, या सगळ्या गोष्टी या 1200 मध्ये 4 बेडरूम देऊन देखील 1200 मध्ये किंवा 1300 मध्ये लॅविशली तुम्ही राहू शकता. हा एक ऑप्शन आहे. त्यानंतर त्याचे 2 भाग करता येतील, हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा भाग असा की सध्या एकच राहील मी जिवंत असेपर्यंत, माझ्या नंतर मग मुलांना 2 भाग करण्याची मी सोय ठेवून जाईल. तिसरा भाग असा की मी असताना मला ह्या 1200 पैकी 800 माझ्या वापरात पाहिजे, 400चा 1 बेडरूमचा फ्लॅट मी भाड्यानं देईन आणि त्यातून 4 पैसे मला दर महिन्याला मिळतील. हे ऑप्शन्स तुम्ही एक्झामिन करा आणि त्यापैकी खूप ऑप्शन दिले तर प्लॅनिंगचा विचका होईल. त्याच्यात 1 किंवा 2 ऑप्शन्स म्हणजे इक्वल पार्ट इंटू 2 किंवा त्याच्यावर आमचं ऑलरेडी डिसिजन झालं आहे. म्हणजे एजीएममध्ये अप्रूव्ह करायचं आहे, पण ते आर्किटेक्टला ब्रीफ देण्यासाठी 1260 आम्ही ठेवू आणि त्याला काही आतमधनं डिवाईड करायचं सध्या आमचा प्लॅन नाही आहे. ते 1500 मध्ये होतं, आता 1260 मध्ये तसं काही आमचं ते तुम्ही निर्णय घ्या. नाही, फक्त क्लॅरिटी हेच पाहिजे. करणं शक्य आहे, करणं शक्य आहे, पण ते वेगळे करून एक मी विकणार आणि एक ठेवणार असं नहीं करता है। आता तेच विचारायचं होतं। 1260 जो है आप आर्किटेक्ट को देने के लिए कर रहे हैं, हाँ। अगर है ना उसको बढ़ाने का है वो बाद में बढ़ा सकते बढ़ा सकते हैं। तो
प्लान सारा चेंज करना पड़ेगा। लेकिन आज सब आर्किटेक्ट को क्या क्या देना है तो उसको मालूम पड़ेगा ना कि 10,000 फुट हमारे मेंबर एक्स्ट्रा ले रहे हैं, तो उसमें अगर 25,000 का बेचने का है तो ये 10,000 फुट में 25,000 पर स्क्वायर फीट नहीं मिलने वाला है, 17.5 ही मिलने वाला है। और 20,000 स्क्वायर फीट 25% में आप बेचने वाले तो उसमें 25,000 नहीं मिलने वाला है, 20 ही मिलने वाला है। और 10,000 स्क्वायर फीट आप 10% पे बेच रहे हैं, उसमें 25 नहीं मिलेगा, 22,500 मिलेगा। तो वैसा वो कैलकुलेट करेंगे तो फिजिबिलिटी रियलिस्टिक आएगी इसके। तर आता मी जे तुम्हाला एक्सेल पाठवली आहे त्यात फक्त तुम्हाला डिस्काउंट म्हणजे कॉलम टाकून मला पाठवायचं आहे, म्हणजे आपण ते आर्किटेक्ट ब्रीफ तयार करू शकतो की आणखी त्याच्यात राहिलं आहे सर? काही नाही, आर्किटेक्टला फ्री किती हे तुम्ही निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये इंटरनल तुम्हाला डिव्हिजन्स नको आहेत सध्या तर ते तसं त्यांना सांगायचं की डिव्हिजन्स नॉट नेसेसरी इंटरनली. त्यानंतर एक्स्ट्रा एरिया किती जणांचे किती त्यांनी घेतलेले आहे ते त्यांना सांगायचं. म्हणजे जे 2650 आहे त्याच्यावर कोणाला 400 पाहिजे असतील, कोणाला 500 पाहिजे असतील, ते सगळं झालंय, फक्त डिस्काउंटचा कॉलम राहिला आहे आमचा. तेवढं डिस्काउंटचे हे देऊन मग ते इन्क्लूड करून आर्किटेक्टचा आपण एक ब्रीफ तयार करू आणि ती ब्रीफ सगळ्यांना सर्क्युलेट करू. सर्व आर्किटेक्ट जे करून आपण बोलवतोय त्यांना सर्क्युलेट करू आणि मग त्यांना वेळ मिळेल ते काम करण्यासाठी. आता 10 वाजले, क्विकली पटापट. माझा एक पॉईंट आहे. कोणी घेता पहिले? साहेब मोठे त्यांना चालेल. नाही, आता सरांनी काय सांगितलं की 1200 स्क्वेअर फीट असेल तर एक 800 मी वापरेल, 400 मी भाड्याने देईल, तर मग त्यासाठी आपल्याला डबल दरवाजा ठेवावा लागेल ना? नाही, समजा हा तुमचा 1200 आहे, हां याच्यामध्येच तुम्ही एक 800 करा, हां. याच्यामध्येच 400 करा असं सर सांगताय. नाही, ते सांगितलं त्यांनी, पण ते काय बोलले की 800 समजा तुम्ही वापरताय स्वतः आणि 400 तुम्हाला इन्कम पाहिजे म्हणून भाड्याने द्यायचं ठरवलं, तर मग तुम्ही काय एकच दरवाज्यातून कसं तुम्ही भाडे करू लागला? आतमध्ये इंटरनल लॉबी इंटरनल 2 दरवाजे असतात. एक मेन एंट्रन्सला भाडेकरूकडेही चावी असते, तुमच्याकडेही चावी असते. त्या लॉबीमध्ये तुमच्या 50-60 त्या लॉबीमध्ये जातं. त्याच्यात तुम्ही आतमध्ये आल्यावर शू रॅक असतो, बूट काढणं, बसणं, बूट घालणं, बूट काढणं त्या पोर्शनमध्ये. त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या दरवाजाची चावी, त्याच्याकडे त्याच्या दरवाजाची चावी. बाहेर 2 बेल, एका दरवाजाच्या बाहेर 2 बेल, त्याच्यावर एक तुमचं नाव, एक दुसरं नाव. ते सर मारलं की तो बाहेर येऊन मेन दरवाजा उघडणार, हा मारला की तुम्ही बाहेर येऊन मेन दरवाजा. मला एक सर विचारायचं होतं असं की आपण 1500चं 1200 केलं तर मेंबरचा सरप्लस वाढेल, पण जर 1500 ठेवलं समजा तर त्याच्यामुळे मला स्टॅम्प ड्युटी कमी लागते. किंवा 1500चं 1800 केलं तर स्टॅम्प ड्युटी फक्त 1000 रुपयेच लागणार आहे. पण जर मी 1500चं 1200 केलं तर सरप्लसवर मला इन्कम टॅक्स जास्त लागेल द्यायला. सरप्लस हा आपण जे मेंबर्सना देणार आहे. आता स्वयंविकासात आम्ही नवीन एक हे काढलेले ज्याला हार्डशिप अलाउन्स म्हणून देतो. त्याला हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने टॅक्स लागत नाही म्हणून सांगितलेलं. त्यामुळे सगळ्यांना आपण कॉर्पस म्हणून द्यायचे नाही, कॉर्पसवर टॅक्स लागतो, हार्डशिप अलाउन्सवर टॅक्स लागत नाही. पण हार्डशिप अलाउन्स किती द्यावं? महिन्याला 5 लाख हार्डशिप अलाउन्स नाही देऊ शकत आपण. महिन्याला भाडं जर 30,000 देणार असू तर हार्डशिप अलाउन्स कदाचित 1 लाखापर्यंत देऊ शकू. तर ते CA बरोबर बोलून की बाबा किती हार्डशिप अलाउन्स आत्तापर्यंत कोणी दिलेले आहे, मॅक्झिमम कोणी दिलेले आहे आणि हार्डशिप अलाउन्स किती द्यावं ही चर्चा करून त्यातून. हार्डशिप अलाउन्स हा रेंटच्या स्वरूपात दर महिन्यात देणार काय? पूर्ण कम्प्लीट झाला आपल्याकडे कॅश फ्लो कसा असेल त्याच्यावरून अवलंबून आहे. बाजारातून कर्ज घेऊन हार्डशिप अलाउन्स देणार नाही, पण जे उरतील
ते हार्डशिप अलाउन्स म्हणून बॅकडेटेड गेल्या 1 वर्षाचे हार्डशिप अलाउन्स जेव्हा आपल्याकडे सरप्लस राहील त्या सरप्लस मधून ते हार्डशिप अलाउन्स म्हणून दाखवायचे. आता हार्डशिप अलाउन्स म्हणजे काय, जेवढं मला 1-2% समजतं तेवढं सांगतो. आता आपण इथून बाहेर गेलो, 3 वर्ष बाहेर राहिलो, तर आपल्याला हार्डशिप झाले, आपण सॅक्रिफाईस केलं. आता समजा आपल्या मुलाची शाळा इथेच आहे, आपण गेलो सेक्टर वाशीला गेलो, वाशीवरून आपला मुलगा मुलगी इकडे शाळेला येतात, ती आपली हार्डशिप झाली. हॅलो, तर म्हणजे जेवढे महिने आपण बाहेर राहिलो, भले भाडा भेटलं असेल ती गोष्ट वेगळी, पण ती हार्डशिप झाली. मग त्याला हार्डशिपला तुम्हाला अलाउन्स भेटतं. तर सर जे म्हणतात 5 लाख रुपये पर मंथ किंवा 1 लाख रुपये मंथ, तर ते तुम्ही 36 महिन्यात डिवाइड करा, म्हणजे सॉरी मल्टिप्लाय करा, असं होतं ते. तर ते आपण जेव्हा फुल फायनान्शियल प्लॅनिंग होईल तेव्हा करू. आता आपल्याला एक क्लॅरिटी आली की हार्डशिप अलाउन्सवर टॅक्स लागत नाही. आणि जो आपला सरप्लस आहे त्यातून पहिलं तर मेंटेनन्स फ्री करता किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे ते आधी वेगळे काढा. आणि त्यातून दर महिन्याला कोणी मेंटेनन्स दिलं नाही त्याच्याकडे जा, त्याच्याकडून रशीद घे, त्याचे पेमेंट आलं नाही, त्याचा चेक बाउन्स झाला, त्याला बँकेत डायरेक्टली पेमेंट करायचं, तो डिफॉल्टर झाला, हा पॉईंट राहणार नाही. त्या पैशाच्या व्याजातून तुमचं मेंटेनन्स नीट होत राहील. हे पैसे वेगळे ठेवा. जे उरलेले आहेत ते हार्डशिपमध्ये कसे वाटायचे, काय वाटायचे ते ठरवा तुम्ही. तुमचे पैसे आहेत ते कसे तुम्ही वाटून घ्यायचे हे तुम्ही ठरवणार. ते सरप्लस मध्ये सर म्हणताय की तुम्ही तुमचं मेंटेनन्स फ्री करा 10-15 वर्षाकरता जे व्याजात, आणि बाकीचं जे राहिलं ते हार्डशिप अलाउन्स हार्डशिप करा. किंवा माझी सूचना आणखी थोडीशी वेगळी आहे. हार्डशिप करून ते शेवटी आपल्याकडून खर्च होतात, त्यापेक्षा एम्युनिटीज अधिक आपण जर आपल्याला देऊ शकलो तर त्याचाही तुम्ही विचार करू शकता. मी माझं वैयक्तिक मत देतो, ते मला स्वतःला पाहिजे. नाही नाही, माझं स्वतःचं मत आहे. आजच्या पर्टिक्युलर ठरलं आमचं की 1260 आम्ही ठेवणार आणि उरले तो सरप्लस जे काय मला वाटतं आमचे बरेचसे मेंबर 4-5 वर्षांच्या रिटायरमेंटच्या मध्ये आहेत, 35-40% लोक. म्हणजे मग हार्डशिप अलाउन्स आम्ही प्रत्येकाला वाटून देऊ असं ठरलं. नाही, हार्डशिप अलाउन्स तुम्ही सगळ्यांना हा द्यायलाच पाहिजे, त्याच्यात काही हे नाही. पण हा हार्डशिप अलाउन्स हा फक्त टॅक्स अवॉइड करण्यासाठी त्याला दिलेलं नॉमेनक्लेचर आहे. म्हणजे तुम्ही प्रॉफिट म्हणून तो मिळवत नाही, तर तुम्हाला हार्डशिप झाली म्हणून ते दिलं. हे टॅक्स अवॉइडन्सचा एक मार्ग आहे, बाकी काही त्याच्यामध्ये काही वेगळं सिग्निफिकन्स नाही. पण एक लक्षात घ्या की हार्डशिप अलाउन्स किंवा प्रॉफिट शेअर किंवा सरप्लस शेअर तुम्ही एखाद्याला दिलं आणि त्यांनी इमिजिएटली विकून गेला की ते पैसे तुमचे जे लेजिटिमेट संस्थेचे आहेत ते गेले, हे लक्षात घ्या. काही सोसायट्यांमध्ये ते मॉरेटोरियम टाकतात की तुम्ही विकून गेले, तुम्ही विकून गेले. जर एखाद्याने 300 फूट 30%, 500 फूट 30% डिस्काउंटमध्ये केलं आणि वर्षभरात विकून गेलं, तर ते डिस्काउंट तुम्ही त्याला तेवढ्या 500 फुटाचे दिलेले डिस्काउंट, बाकी त्याला फ्लॅटवर किती घेऊ शकतात ते त्याच्याकडे ठेवावे का ते परत घ्यावे, हे याच्यावर तुम्हाला ठरवावं लागेल. तो तुमचा निर्णय आहे. पण एखादा काय म्हणेल मला 800 फूट पाहिजे ॲट 30% डिस्काउंट. ॲट 30% डिस्काउंट 7,500 इंटू 800 फूट म्हणजे 60 lakhs तुम्ही त्याला दिले. त्यांनी 2 महिन्यामध्ये ते डायरेक्ट 25 मध्ये जर विकले, बाकीच्या 1200 त्याला 25 मिळणार, तो त्याचा हक्क आहे. 600च्या ठिकाणी 1260 त्याला 25,000 मिळणारच, तो त्याचा हक्क आहे. पण ह्या डिस्काउंटवर पण त्याला 25 द्यावे तर तू 25 घे, पण आमचे दिलेले डिस्काउंट परत कर बाबा, कारण आम्ही तुला राहण्यासाठी दिले, तुला ते प्रॉफिट करण्यासाठी स्पेक्युलेशनसाठी दिले नाही. हे तुम्ही ठरवू शकता, तो तुमचा प्रश्न आहे. जवळपास 10:15 वाजले आणि प्रभू सरांना परत 1-1.5 तासाचा ट्रॅव्हल करायचं. दॅट्स नंबर 1. आपल्याला प्रोत्साहित होऊन वेगवेगळे पदाधिकारी तिकडे म्हणजे प्रभू सरांची वाट
मग त्यांना अजून टाईम जाईल, तर आपण इथे थांबू. आपले बरेचसे डाऊट आता क्लिअर झालेले आहेत. आपण डिस्काउंटमध्ये मी तुम्हाला एक्सेल फाईल जी पाठवली आहे त्यात मी डिस्काउंट कॉलम टाकून पाठवतो. मग आपण ब्रीफ तयार करू. ब्रीफ तयार करा. ब्रीफ मध्ये एम्युनिटीज नका टाकू, कारण सुरुवातीला तुम्ही जे ब्रीफ दिलं त्याच्यात सीसीटीव्ही, आता आर्किटेक्ट सीसीटीव्ही तुम्ही दाखवलं ते प्लॅन मध्ये कुठे दाखवणार, ते दाखवण्याचं नाही. किंवा गिझर ते काही प्लॅन मध्ये कोण दाखवत नाही. किंवा एंट्रन्स लॉबी ही प्रत्येकामध्ये असते. किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग हे UDCPR मध्ये प्रोव्हिजन करायलाच लागते, ते प्लॅनिंग मध्ये ठेवण्याची गरज नाही. ह्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. स्पेसिफिक तुम्हाला स्विमिंग पूल पाहिजेच असं असेल तर तसं तुम्ही सांगू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला जर ती पाहिजे, जिम हे कायद्यानं मिळणार, त्यानंतर सोसायटी ऑफिस हे कायद्यानं मिळणार, त्यानंतर युटिलिटी एरिया हे कायद्यानं मिळणार. दर 8 मजल्यातून काही एरिया हा रिफ्यूज फ्लोअर म्हणून तुम्हाला तो कायद्यानं मिळणार. टेरेसला काही एरिया लोकांना रिक्रिएशनसाठी तो तुम्हाला मिळणार. जे कायद्यानं मिळणार ते सगळेच देणार. म्हणजे ते तुम्हाला ब्रीफमध्ये टाकायची गरज नाही. ब्रीफमध्ये इतकंच की ते इन्कम कॅल्क्युलेट करत असताना किती एरिया करता कमी घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, डिस्काउंटचा हिशेब त्यांना दिला म्हणजे ते कॅल्क्युलेट करतील. सर ते एक्सेल फाईल मला आता आर्किटेक्टला पाठवायची की तुम्हाला पाठवायची? नाही, आधी मला पाहू द्या आणि ते मग कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचं ते आपण ओके लगेच सांगतो. तुमच्याकडून काही आलं की ताबडतोब हो, माझ्याकडून हो. त्याचं उत्तर मिळतं, तर ते देतो. आणि त्यानंतर मग ज्या आर्किटेक्ट्सना आपल्याला बोलवायचं असतं त्यांना ते द्यायचं आणि मग त्यांना सांगायचं तुम्हाला किती दिवस लागतील की आमचं प्रेझेंटेशन करायचं, आणि त्यांची वेळ घेऊन मग त्याच्यानंतर त्या सगळ्यांना बोलवून प्रेझेंटेशन. सर संडेलाच होईल तर तुमच्या म्हणजे बुकिंग प्रमाणे आपण तसं त्यांना बोलावं. हां, ते करू. संडेला करू किंवा किती जण आपण शॉर्टलिस्ट करणार आहोत त्याच्यावर. 5 ते 6 झालेत ना, आणि त्यातले सगळे येतील असं काही नाही ना. जे येतील ते आपण सगळ्यांना बोलावू. जे आपल्याला पेमेंट घेतल्याशिवाय या सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत त्यांना बोलवायचं. सगळे पेमेंट घेतल्याशिवायच करायला त्यांना बोलवायचं. ते 5 जण तर 1-1 तास म्हणजे 6 वाजता जर संध्याकाळी थांबलं. संडेचं काही सिनियर आर्किटेक्ट्स हे संडेला जनरली कुठे जात नाही, तर तोही पॉइंट आहे. पण ते आपण बसून त्यांची वेळ, माझी वेळ, आपली वेळ ठरवून एखादा दिवस ठरवू. म्हणजे प्रिफरेबली संडेच लोकांना होईल आणि त्यात मॅक्सिमम लोक आले तर त्यांना म्हणजे बघता येईल. संडेला घेतलं तर सकाळचं घ्या. हा, सकाळचंच घेऊ. सकाळचं घ्या म्हणजे मग 4 किंवा 5 तासात 10ला जर चालू झालं तर 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत जनरली सर्व प्रेझेंटेशन संपली. प्रभू सरांचं परत एकदा सागर सोसायटीतर्फे स्वागत. ज्या प्रकारे ते काम करतायत नवी मुंबईत आणि दिवसभर मीटिंगच मीटिंग आणि जेव्हा कधी मी त्यांना व्हॉट्सअप करतो किंवा काय करतो लवकर रिप्लाय येतो. आज पण म्हणजे मी त्यांना मंगळवारी बोललो तर आज थर्सडेचा टाइम त्यांनी आपल्याला दिला, त्याच्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद सर. आता काही कन्फ्युजन नाही, त्यामुळे आता निर्णय घ्या आणि पुढच्या